खबर महाराष्ट्र के अमरावती जिले से है, जहां कुंभार गांव उपमंडल में बिजली उपभोक्ताओं को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। आरोप है कि विभागीय लापरवाही के कारण उपभोक्ताओं को समय पर बिजली मीटर नहीं मिल रहे हैं, जबकि उनसे शुल्क वसूल लिया गया है। उपभोक्ताओं का कहना है कि सहायक अभियंता और लाइनमैन की लापरवाही के कारण कई लोग महीनों से परेशान हैं। बताया जा रहा है कि मुरा गांव की एक गरीब महिला को मीटर लगाए बिना ही 4 महीने का बिजली बिल थमा दिया गया। वहीं एक अन्य उपभोक्ता से लाइनमैन द्वारा 1800 रुपये और जरूरी दस्तावेज लेने के 4 महीने बाद भी मीटर नहीं लगाया गया। इसके अलावा एक अन्य उपभोक्ता ने 2 महीने पहले नया बिजली कनेक्शन लेने के लिए ऑनलाइन आवेदन कर भुगतान भी कर दिया, लेकिन अब तक उसे मीटर उपलब्ध नहीं कराया गया। इस संबंध में बिजली उपभोक्ताओं ने संबंधित वरिष्ठ अधिकारियों से पूरे मामले की निष्पक्ष जांच कर दोषी कर्मचारियों के खिलाफ सख्त कार्रवाई करने और उपभोक्ताओं को जल्द राहत दिलाने की मांग की है। अमरावती से संवाददाता फिरोज कुरैशी की देखिए ये खास रिपोर्ट। साहेब, आपलं नाव काय? विक्रम काटोले। विक्रम काटोले साहेब, आपल्याकडे मुरा देवीची जी तक्रार आलेली होती की जे महिला आहे, ज्या महिलेला मीटर न देता 4 महिन्याचं समजा तुम्ही बिल दिलेलं आहे आपल्या विभागातून, यावर त्या महिलेने तक्रार सुद्धा दिली होती। यावर आपण काय कारवाई केली? ते आमचे जे कनिष्ठ अभियंता आहे गावंडे साहेब, यांना आम्ही चौकशी केली तर ते मीटर त्यांचा काही सर्व्हिस वायर किंवा इन्फ्रास्ट्रक्चर रेडी नव्हतं असं माहिती मिळाली। त्याच्यानंतर जेव्हा त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झालं त्याच्यानंतर आपण मीटर इन्स्टॉलेशन केलं त्यांचं। आणि दुसरा मुरा देवीचा असा प्रकार आहे की एका ग्राहकाचे जो वायरमॅन आहे कुंभार गावचे अंकुश डुकरे म्हणून, यांनी त्यांच्याकडून 1800 रुपये घेतलेले होते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर रेडी नव्हतं असं माहिती मिळाली। त्याच्यानंतर जेव्हा त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झालं त्याच्यानंतर तुम्हाला मी मीटर कनेक्शन आणून देतो म्हणून, आणि जवळपास 2 ते 3-4 महिने झालेले आहेत, त्यांना कनेक्शन पण भेटलं नाही आणि त्यांचे पैसे पण परत मिळाले नाही। यावर आपण काय कारवाई केली? त्याच्यावर आम्ही वरिष्ठ कार्यालयात रायबोले भाऊ आहेत रायबोले साहेब, यांचा आम्ही अर्ज पाठवला आहे।